नमस्कार, मी शिल्पा गुजर. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. साऱ्या देशाचं लक्ष सध्या एकाच निवडणुकीकडे लागले आणि ते म्हणजे दिल्ली. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला दिल्लीत सत्ता स्थापन करता आली नाही. केजरीवालांनी दिल्लीचं नेतृत्व केलं, पण ते अवघं 49 दिवसांचं. त्यानंतर याही निवडणुकीत काँग्रेस वगळता खरी चोरस भाजप आणि आपमध्येच दिसून येते. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये सरशी झालेल्या भाजपनं आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. इतकंच नाही तर कशातच काहीही नसलेल्या जम्मू काश्मीरमध्येही भाजपनं 25 जागा जिंकून पीडीपी नॅशनल कॉन्फरन्ससह काँग्रेसलाही घाम फोडला. ही सगळी विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी आता भाजप दिल्लीच्या आखाड्यात आहे. पण इथं भाजपच्या मंडळींचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर आवाज महाराष्ट्राचा या आपल्या कार्यक्रमात आजचा विषय आहे दिल्ली बदलणार का देशाचं चित्र. आणि या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत प्रताप थोरात, जे राजकीय विश्लेषक आहेत. थोड्याच वेळात ते आपल्याला जॉईन करतील. तर भाजपचे अवधूत वाघ आपल्यासोबत असणार आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आपल्यासोबत आहेत बेलापूर स्टुडिओमधनं. तर आम आदमी पक्षाचे तन्मय कानिटकर आपल्यासोबत पुण्यावरनं असणार आहेत आणि सकाळचे नवी दिल्लीचे ब्युरो चीफ अनंत बागाईतकर असणार आहेत. या सगळ्या आधी मला आधी एक सर्वेक्षण जे आलंय सकाळमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे की एकूणच मतदानपूर्व चाचण्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. भाजपला 37 जागा मिळतील आणि आम आदमी पार्टीला 28 जागा मिळतील, तर इतर पक्षांना 5 जागा मिळतील असं टीव्हीसी वोटर या सर्व्हेमध्ये म्हटलंय. तर IMBR सर्व्हेमध्ये भाजपला 36 जागा, आपला 29 जागा आणि इतर 4 जागा मिळतील असं आहे. डेटा मिनेरिया अर्थातच IBN7चा जो सर्व्हे आहे त्याच्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त म्हणजे 36 जागा देण्यात आलेल्या आहेत. आपल्या 27 जागा आणि इतर पक्षांना 7 जागा मिळतील असं बोलण्यात आलंय. तर झी तालीम सर्व्हेचा भाजपला 32 ते 36 जागा मिळू शकतील, आपला 30 ते 34 जागा आणि काँग्रेसला 4 जागा. न्यूज नॅशनल सर्व्हेनं म्हटलंय की भाजपला 30 ते 35 जागा मिळतील, आपला 30 ते 34 जागा आणि काँग्रेसला 3 ते 5 जागा इतक्या कमी जागा दाखवण्यात आल्यात. तर आपचा जो अंतर्गत सर्व्हे आहे त्याच्यामध्ये 51 जागा जिंकू असा विश्वास आपच्या सर्व्हेमध्ये आहे. तर भाजपला 15 जागा मिळतील आणि काँग्रेसला 4 माफक 4 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर टाइम्स नावनं जो सर्व्हे केलाय त्याच्यामध्ये आपला 34 जागा, भाजपला 32 आणि काँग्रेसला 4 जागा मिळतील. एकूणच ज्या मतदानपूर्व चाचण्या आहेत त्याच्यामध्ये भाजपला कौल दिला जातोय. मात्र आजचा हा जो सर्व्हे आहे त्याच्या आधीचा जो सर्व्हे केला गेला होता त्याच्यामध्ये आपला कौल दिला होता दिल्लीकरांनी आणि अरविंद केजरीवालांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली होती. आपल्यासोबत नीला लिमये, आपण आधी त्यांच्याकडे जाऊयात. नीला, जे आपण हे एकूण सर्व्हे बघतोय त्याच्यामध्ये काँग्रेस कुठंच नाहीये, नेमकं हे का आहे? आज प्रचार संपलेला आहे, 7 तारखेला मतदान आणि 10 तारखेला मला वाटतं आपल्याला माहिती आहे, जसं आपण आता माहिती दिली त्याप्रमाणे, की मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा भाजपला सर्वाधिक जागा होत्या आणि आपला त्याच्या खालोखाल होत्या. आम्हाला काँग्रेस पक्षाला 8 जागा होत्या. पण आपण जर एकूण दिल्लीचं पाहिलं तर त्याच्या आधी सातत्याने माननीय शीला दीक्षित जेव्हा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यावेळी सातत्याने दिल्लीचा अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. मग तो CNGचा असेल, वाहतुकीचा असेल, तिकडचे रस्ते असतील, ह्या सगळ्याचे प्रश्न, तिकडच्या इमारतींचा प्रश्न असेल, हे त्यांनी अनेक मार्गी लावलेले प्रश्न आहेत. हो, मधल्या काही काळात आपल्याला माहिती आहे लोकसभेपासनं जे वारं संबंध देशात आपल्याला आलेलं दिसतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात दिल्लीमध्ये सुद्धा एक इतके वर्ष 15 वर्ष एक हाती सत्ता राहिल्यानंतर काँग्रेसने ती गमावलेली होती. त्यानंतर आपचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की अजूनही विचारांनी आपचे लोक आंदोलकाच्याच भूमिकेत आहेत. खरं म्हणजे तिथे प्रशासनात असलेले लोक त्याचे प्रमुख आहेत. केजरीवालजी हे प्रमुख असलेले प्रशासनातले होते, परंतु त्यांची मानसिकता ही अजून आंदोलकांसारखीच दिसते. आपण राज्यकर्ते आहोत ह्या भूमिकेत ते तेव्हा तरी नव्हते. आता सुद्धा मला असं वाटतं की त्या भूमिकेत ते जातील की नाही हे दिल्लीकरांच्या मतदानातनं दिसेल. मात्र एक मला निश्चित वाटतं की काँग्रेस पक्षाला जितक्या जागा होत्या त्याच्यापेक्षा निश्चित आम्ही पुढे जाऊ, कारण मधला अनुभव लोकांनी घेतलेला आहे असं मला पूर्ण आशा आहे या निवडणुकीमध्ये. नक्कीच तुमचा विश्वास दांडगा आहे, पण खरं तर सगळ्याच सर्व्हेजमधनं काँग्रेसला कमी जागा आलेल्या आहेत. मागेही काँग्रेसला कमी जागा होत्या हे तुम्ही स्वतःही मान्य करताय. शीला दीक्षितांनी प्रश्न उपस्थित केले पण तरीसुद्धा शीला दीक्षितांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. तर तरीसुद्धा तुम्हाला हा विश्वास आहे लिमयेताई? हो, आपण जर पाहिलं तर अजय माकनजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तिथे आता व्यूहरचना करते आहे. अनेक दिग्गज तिथे उतरलेत. जसं मी म्हटलं
भाजपबद्दल जर मधलं त्यांची तर 6 परीक्षा आहे असं मला वाटतं एका रीतीने पाहिलं तर. इतके दिवस झालेले आहेत सत्ता एका हाती, म्हणजे लोकसभा सुद्धा त्यांनी जिंकली आणि महाराष्ट्रात सुद्धा 100 दिवस आता ते पूर्ण करतायत. मला वाटतं एका बाजूला सरधोपट एका वर्गाची बाजू उचलून धरायची, मग ते कामगारांबाबतचे निर्णय असो, प्रदूषणाबद्दल, नदीचं प्रदूषण, याच्यामध्ये किती किलोमीटरवर तो उद्योग असला पाहिजे ते त्यांनी आता कमी केलेलं आहे. म्हणजे पाणी प्रदूषित होऊ शकतं, म्हणजे एका वर्गाची तळी उचलून धरायची हे एका बाजूला दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर, म्हणजे खरं म्हणजे धर्म, संस्कृती अशी अनेक नावं ते घेतात आणि मग कधी साईबाबाचा प्रश्न, कधी गीतेचा प्रश्न, अशी अस्थिरता निर्माण करायची. त्यामुळे आत्ता ही भाजपची परीक्षा आहे की ते काय करतात. मला असं वाटतं संथ गतीने एका रीतीने काँग्रेस पक्ष हा पावलं उचलतोय. जितक्या सीट्स आम्हाला आधी होत्या त्याच्यापेक्षा निश्चित आम्ही चांगलं करू या निवडणुकीत, कारण लोकांनी दोन्ही पक्षाचा अनुभव घेतलेला आहे असं मला वाटतं. नक्कीच काँग्रेस नक्कीच चांगलं करेल असा विश्वास आहे. नीलताईंना आपण जातोय पुण्याला. तन्मय कानेटकर आहेत, आपचे प्रवक्ते. सर, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. आज प्रचार थंडावला आहे, संपलाय प्रचार. 7 तारखेला निवडणूक होते आणि 10 तारखेला निकाल आहे. एकूणच आपचा जोरदार प्रचार झालेला आहे. केजरीवालांना निवडणुकांच्या सर्वेक्षणामध्ये खरं तर चांगल्या जागा मिळतील असा विश्वास व्यक्त होतोय. पण आता जे काही सर्वेज आमच्या समोर आले त्याच्यामध्ये आप हा दुसऱ्या नंबरची पार्टी राहील असं कुठेतरी समोर येत आहे. काय वाटतंय, काय होईल दिल्लीमध्ये? हे नवीन जे सर्वे आलेत ते माझ्या मते आजच, काही तुम्ही सांगितल्यानंतर मला कळतंय, पण आजपर्यंत जे काही सर्वे आले आहेत त्या सगळ्यामध्ये आम आदमी पार्टीला पूर्ण स्पष्ट बहुमत मिळेल असेच रिझल्ट होते आणि तोच रिझल्ट आपल्याला 10 फेब्रुवारीला दिसेल. नक्कीच आज केजरीवालांनी जे ट्विट केलंय की काहीतरी अद्भुत घडतं आहे आणि काहीतरी भाजपची सत्ता किंवा भाजपला खूप जोरदार प्रतिसाद मिळतो, पण काहीतरी अद्भुत घडते आणि भगवान श्रीकृष्ण किंवा देव आमच्या सोबत आहेत. देवाची पण सोबत घ्यावी लागते. आपला इतक्या वाईट वेळ आली आहे का आपवरती? नाही, हे एक आशावाद व्यक्त केला आहे की जे काही चांगलं आत्ता आपण करतो आहोत, जे काही आपण चांगलं करू इच्छितो आहोत, त्याला सर्व चांगल्या जगातल्या शक्ती या एकत्र येतील आणि त्या मदत करतील आणि लोकांच्या मनातली जी चांगली भावना असते, सत असं जे म्हणतात, ते जे चांगला भाव असतो तो 7 फेब्रुवारीला बाहेर येईल आणि ते आम आदमी पार्टीला मत देतील असा हा आशावाद आहे. नक्कीच आपल्यासोबत दिल्लीचे सकाळचे ब्युरो चीफ आहेत अनंत बागायतकर. फोनवरनं आपण त्यांच्याशी बोलूयात. अनंत सर, स्वागत आहे आपलंही कार्यक्रमामध्ये. एकूणच दिल्लीमध्ये काय सध्या सुरू आहेत? आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. दिल्लीकरांना नेमकं काय वाटतंय, काय एकूण चित्र आहे तिथे सध्या? नाही, दिल्लीमध्ये आज आता प्रचार संपलेला आहे आणि एकूण आता हे सर्वे वगैरे ह्याच्यावर आता आम्ही पत्रकारच आहोत, आम्ही फारसं सर्वेच्या त्यातले जे काही निष्कर्ष किंवा जे अंदाज व्यक्त केले जातात त्याच्यानी फारसं आम्ही वी डोंट गो बाय दोज सर्वेज. परंतु एक ओव्हरऑल आता आम्ही जे गेले काही दिवस सातत्याने दिल्लीमध्ये हिंडतो आहे किंवा दिल्लीचं जे काही विधानसभा निवडणुकीचं वार्तांकन करतोय, मी आहे, माझे सहकारी आहेत, तर एक साधारणतः आपच्या बाजूनी एक दिल्लीतला जो एक मोठा मतदारांचा जो वर्ग आहे तो आपच्या बाजूनी झुकलेला एक दिसतो. कारण एक सुरुवातीला चित्र असं होतं की 49 दिवसाचं सरकार आणि एकूणच त्या केजरीवालांची जी काही एक प्रकारे आंदोलकाची किंवा ऍक्टिव्हिस्टची भूमिका आणि मुख्यमंत्री किंवा राज्यकारभार करण्यापेक्षा त्यांचा वेळ रस्त्यावर आंदोलन करण्यात जास्त जात होता, तर त्यामुळे एक त्यांच्याबद्दल एक निगेटिव्ह, एक अशी नकारात्मक अशी भावना कदाचित मतदारांमध्ये असेल असं एक मानलं जात होतं. आणि दुसऱ्या बाजूला केंद्रात आता नरेंद्र मोदींसारख्या एका अत्यंत ताकदवान माणसाचं सरकार आहे. बीजेपी एकूण एक साधन संपत्तीने अत्यंत मजबूत अशी एक पार्टी आहे. अशा सगळ्यात हा एक विषम सामना असेल आणि दिल्लीमध्ये भाजपला सहजपणे सत्ता मिळवणं शक्य होईल. आणि विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, इव्हन जम्मू आणि काश्मीरमध्ये जरी तिथे भाजपला बहुमत मिळालेलं नसलं तरी भाजपचा जो परफॉर्मन्स आहे जम्मू विभागामधला तो देखील एक ऐतिहासिक आहे. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जेव्हा इलेक्शनची ही सगळी गडबड सुरू झाल्यानंतर असं वाटलं होतं की
भाजपला एक प्रकारे सहजपणे हे आता दिल्ली भाजपच्या खिशात जाईल. परंतु बघता बघता केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने आपचं जे काही म्हणजे इतके दिवस साधारणतः आपण म्हणून सुप्त अवस्थेत असलेलं जे त्यांचं नेटवर्क होतं ते जे सक्रिय केलं त्यांनी आणि ज्या पद्धतीने लोकांसमोर जाऊन प्रचार केला, तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रचार आपचा हा एक प्रभावी होता. आणि दुसऱ्या बाजूला आता आपण ह्याला सुदैव दुर्दैव काय म्हणायचं माहित नाही, परंतु बीजेपी कडून म्हणजे फाजील आत्मविश्वासापोटी किंवा कशाने म्हणा या विधानसभेच्या निवडणुकीच्या एकूणच रणनीतीमध्ये त्यांनी काही चुका करणं सुरू केलं. म्हणजे अगदी किरण बेदींना ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करणं, किरण बेदी या अत्यंत तडफदार अधिकारी होत्या, तडफदार त्या नेत्या आहेत, NGO चालवतात, हे जरी असलं तरी किरण बेदींच्या प्रोजेक्शनमुळे देखील बीजेपी मध्ये अंतर्गत असे खूप नाराजी आणि असंतोष निर्माण झालेला आहे. तर हे सगळे जे काही घटक आहेत म्हणजे आता त्यामुळे म्हणजे आता किरण बेदींचं उदाहरण द्यायचं ठरवलं होतं. किरण बेदींनी एकेकाळी जेव्हा त्या इथे सहाय्यक पोलीस आयुक्त होत्या तेव्हा त्यांनी वकिलांचा संप मोडून काढताना वकिलांवर प्रचंड मोठा लाठीमार केला होता. अत्यंत ज्याला निर्मम म्हणतो असा तो लाठीमार होता. तेव्हापासून जे कनिष्ठ न्यायालयातले वकील आहेत आणि त्यांची संख्या फार मोठी आहे दिल्लीमध्ये, तर तो वर्ग मोठ्या प्रमाणात जो बीजेपीचा आहे. मग त्यांनी हे सांगितलं की आम्ही बीजेपीचे आहोत, पण किरण बेदींना आता यांनी प्रोजेक्ट केले आम्ही आता बीजेपीला मतं देणार नाही. किंवा हा जो खालचा कनिष्ठ मध्यम वर्ग, फेरीवाले किंवा रेडीवाले आणि हे जे सगळा जो वर्ग आहे जो ऑलरेडी आपच्याकडे होता, रिक्षावाले असतील, तर हा मोठा वर्ग असं जे वाटत होतं की आपच्या बरोबर कोणी नाही ते चुकीचं होतं. आणि आपचा देखील मतदार हा त्यांनी गेले वर्ष म्हणजे सत्ता गेल्यानंतर देखील त्यांनी पकडून ठेवलेला होता. हे या प्रचारातून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यांच्याबरोबर युवक आहेत. जसं बीजेपीने मी म्हटलं की टॅक्टिकल मिस्टेक्स केल्या की किरण बेदी अचानक बाहेरून एक आणून त्यांनी बीजेपीच्या स्थानिक नेत्यांवर किरण बेदींना लादलं. त्यामुळे जी काही नाराजी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आता बीजेपीचे जे अध्यक्ष आहेत की ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखलं जात होतं, सतीश उपाध्याय, हे पूर्वांचली म्हणजे पूर्व उत्तर प्रदेशचे आहेत. दिल्लीमध्ये पूर्व उत्तर प्रदेशातलं मतदार हे त्यांची संख्या फार मोठी आहे. तर तो वर्ग देखील मोठ्या प्रमाणात नाराज झाला. म्हणजे तुम्ही जर सामाजिक त्याचं जर थोडंफार वर्गीकरण केलं की आज आम आदमी पार्टीला मतं देणारे कोण कोण आहेत, युवक आहेत, त्याच्यानंतर अल्पसंख्याक 80% त्यांच्या बरोबर आहेत, त्याच्यानंतर हे केंद्रीय कर्मचारी बीजेपीच्या प्रचंड विरोधात आहेत. म्हणजे आम्ही आता अनेक ठिकाणी जेव्हा हिंडतो तेव्हा केंद्रीय कर्मचारी जी मंडळी आहेत ती बीजेपीच्या प्रचंड विरोधात गेली. हा देखील प्रचंड मोठा मतदारांचा वर्ग आहे दिल्लीमध्ये. आणि अरविंद केजरीवाल जिथून निवडणूक लढवत आहेत, नवी दिल्ली मतदारसंघ हा पूर्ण बाबू आणि या सरकारी कर्मचाऱ्यांचा मतदारसंघ आहे. तर त्यांनी बीजेपीच्या विरोधात भूमिका घेतलेली. वकील आहेत, त्याच्यानंतर हा जो कनिष्ठ मध्यमवर्गीयांचा जो किंवा अगदी गरीब जो वर्ग आहे तो आपच्या बरोबर आहे. त्यामुळे आपचा जो एक केजरीवाल यांनी जो एक जनाधार एक व्यापक असा जो आपोआप त्यांचा जो तयार झाला आणि प्लस त्यांचे प्रयत्न, तर यामुळे बीजेपी मध्ये मात्र प्रचंड प्रमाणात धास्ती मात्र त्यांनी निर्माण करण्यात पूर्ण यश मिळवलं. म्हणजे आणि जसं मी म्हटलं की टॅक्टिकल मिस्टेक. आता त्यांनी त्यांचं जे व्हिजन डॉक्युमेंट आणलं त्याच्यामध्ये ईशान्येकडचे लोक किंवा बाहेरून आलेले दिल्लीतले लोक त्यांना चक्क परदेशी करून टाकलं. म्हणजे परदेशातून आलेले इमिग्रंट्स. म्हणजे मोदींनी काल पहिल्या प्रथम मला वाटतं त्यांनी आयुष्यामध्ये असं म्हटलं असेल की बुवा आमच्या पक्षाची ही चूक झाली. त्यांनी पहिल्या प्रथम असं त्यांना मानावं लागले की बाबा चूक झाली, माफ करा, आमच्या पक्षाने आता ती चूक सुधारलेली आहे. नक्कीच आनंद.